नमस्ते, मी स्नेहल दर्पणकर. एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजची विशेष बातमी. बोधी संगम फाउंडेशन प्रस्तुत युवा लोकशाही फेलोशिप उपक्रमाचा शुभारंभ भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांच्या हस्ते जिल्हा काँग्रेस कमिटी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तर पाहुयात आजची सविस्तर बातमी. यावेळी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे, माजी आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की समाजातील सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी तरुणांनी केवळ प्रेक्षक न राहता सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. लोकशाही मूल्य, सामाजिक बांधिलकी, नेतृत्व क्षमता आणि जनसंपर्क कौशल्य विकसित करण्यासाठी तरुणांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणारा बोधी संगम फाउंडेशनचा युवा लोकशाही फेलोशिप हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आणि कौतुकास्पद असल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या. कार्यक्रमास भारतीय राष्ट्रीय युवा काँग्रेसचे सरचिटणीस अजय चिकारा, भारतीय राष्ट्रीय युवा काँग्रेसचे सचिव नवजोत सिंग संधू, राष्ट्रीय युवक काँग्रेस सचिव शांभवी शुक्ला यांच्यासह बोधी संगम फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकशाही प्रक्रियेत तरुणांचा सक्रिय सहभाग वाढवणे आणि भावी नेतृत्व घडवणे हा या फेलोशिप उपक्रमाचा प्रमुख उद्देश असून उपस्थितांनी या उपक्रमाचे स्वागत करत त्यांच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा एसपी9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा एसपी9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.